शेतकऱ्याचा आता प्रश्न, आज शेतकरी दुःखात आहे. पण सांगू तुम्हाला, बरीच लोक आपल्या महाराष्ट्रातली देवाला, आमच्या धर्माला, आपल्या धर्माला नावं ठेवत होते. कशा करता एवढं देवादेवाचं करत आहे. आता आम्ही मंदिर बांधाय कळलं बाबा. लोक विचारतात, मंदिर बांधण्यापेक्षा हॉस्पिटल बांधा, मंदिर बांधण्यापेक्षा गरीबाला दान करा, मंदिर बांधण्यापेक्षा आपल्या शाळेमध्ये दान करा. शाळेमध्ये आमचे पैसे बघा, सगळे आपण पैसे कमवणारे आहोत. आपल्याकडं आपला पैसा कुठं घालवायचा आपण ठरवू. पण सांगू तुम्हाला, आपण हॉस्पिटललाही दान देतो, शाळेतही दान देतो आणि मंदिरातही दान देतो. पण प्रश्न तिथंच उचलला जातो की मंदिरात दान का द्यायचं, मंदिरात दान का द्यायचं. ज्या लोकांना वाटत होतं मंदिरात दान दिल्यानं काय होतं, त्याने जरा आताची परिस्थिती पहा. आज माझा बळीराजा संकटात आहे, आज माझा शेतकरी राजा संकटात आहे. लोक म्हणतात ना की मंदिरात दान दिल्यानंतर काय होतं. अरे माझा शेतकरी राजा संकटात असताना कोण मदतीला आलं हे विचार करा. पहिल्यांदा पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरानं 1 कोटी रुपयाची शेतकऱ्याला मदत केली. नंतर तुळजाभवानी मंदिर तुळजापूरच्या 1 कोटी रुपयाची मदत केली. इकडे असणारे आपले गोंदवलेकर महाराज त्यांनी सुद्धा मदत केली. बाळूमामाच्या मंदिरानं मदत केली. इकडे असणारे आपले शेगावचे गजानन महाराज त्यांनी सुद्धा 1,44,00,000 रुपयाची मदत केली शेतकऱ्याला. आणि आपण काय म्हणतो की मंदिरात दान केल्यानंतर काय होतं. अरे जे मंदिराला दिलं, जे देवाला दिलं, तेच देवाने परत माझ्या शेतकरी राजाला दिलंच ना. लोक म्हणतात मंदिरात दिल्यानंतर काय होतं.